आवाज येतोय माझा? हो आला. हो येतोय. हो हो येतोय. आपण राहिलेले नक्षत्र घेऊ. मग कोणी घरी ट्राय करून पाहिलं का पुढचं? हो हो मॅम. हो मॅम. हे ना चेक करा. हो पाहिलं. आपण अश्लेषापर्यंत घेतलं होतं. नेक्स्ट येतं मघा नक्षत्र. मघा नक्षत्राची नाडी कोणती येते? अंत्य. 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 योनी? उंदीर. उंदीर. गण? राक्षस. राक्षस. आराध्य वृक्ष? वट. दान? गुळ. मीठ. आणि बीट. बीट पण आहे पुढे. पित्त हे देवता? पित्र. दृष्टी? अधो. अधो. वीट. मुख अधो. मुख. दृष्टीची वीट. मुख अधो. अधो. दृष्टीची बीट. मी मुद्दामून उलट विचारलं. तत्व? अग्नी. अग्नी. संज्ञा? उग्र. 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 चरण अक्षर? मामी. मामी. मामी मू मे. चरण अक्षर राशी? सिंह. राशी सिंह. स्वामी? सूर्य. 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 वर्ण? क्षत्रिय. क्षत्रिय. वंश्य? वंचर. तत्व? अग्नी. 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 ठीक आहे. नेक्स्ट येतं पूर्व फाल्गुनी नक्षत्र. पूर्व फाल्गुनी नक्षत्राची नाडी? मध्य. मध्य. योनी? उंदीर. उंदीर. गण? मनुष्य. आराध्य वृक्ष? पळस. फळस. दान? अन्न. देवता? भग. मुख? अधो. दृष्टी? सुलोचन. सुलोचन. तत्व? अग्नी. संज्ञा? उग्र. चरण अक्षर? मोठा. मोठा. मोठा टिपू. मोठा टी2. त्याचा स्वामी सॉरी राशी? सिंह. सिंह. सिंह राशीचा स्वामी? सूर्य. सूर्य. वर्ण? क्षत्रिय. क्षत्रिय. वंश? वनचर. तत्व? अग्नी. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची नाडी? आद्य. योनी? गो. गण?
मनुष्य मनुष्य आराध्य वृक्ष पायल दान मोती देवता अर्यमा मुख ऊर्ध्व ऊर्ध्व दृष्टी अंध तत्व वायू वायू संज्ञा ध्रुव चरण अक्षर ते टेटोपापी टेटो पापी. मग आता त्याच्यात मला सांगा सिंह राशीत कोणतं येतंय? ते ते हम्म ते ते ते. आणि कन्या राशीत पापिटो पापो पापिटो टो पापी. त्यांची राशी कन्या. कन्या राशीचा स्वामी बुध बुध वर्ण वैश्य वंश मानव तत्व पृथ्वी नेक्स्ट येतं हस्त नक्षत्र. हस्त नक्षत्राची नाडी आद्य योनी महिषी गण देव देव आराध्य वृक्ष जाई ताई दान अन्न देवता सूर्य मुख सूर्य दृष्टी मंद तत्व वायू वायू संज्ञा विप्र चिप्र चरण अक्षर उषा नाथा पुषा नाठा. त्याची राशी कन्या स्वामी बुध वर्ण वैश्य वंश मानव तत्व. पृथ्वी नेक्स्ट चित्रा नक्षत्र. चित्रा नक्षत्राची नाडी मध्य योनी व्याघ्र गण राक्षस आराध्य वृक्ष बेल दान पीतवस्त्र देवता त्वष्टा तिर्यक दृष्टी चिबिट तत्व वायू वायू मृदू मृदू संज्ञा संज्ञा मृदू चरण अक्षर पेपोरारी पेपोरारी. माझ्या ह्याच्यात कोणते कन्या राशीत कोणते तुला राशीत? पेपो पेपो कन्या राशीत रारी तुला हा आणि रारी हे तुला राशीत. रारीची रास तुला. स्वामी तुला राशीचा शुक्र वर्ण शूद्र वंश मानव तत्व वायू वायू. नेक्स्ट कोणतं नक्षत्र येतं? स्वाती. स्वाती नक्षत्राचा नाडी अंत्य योनी महिषी गण देव आराध्य वृक्ष अर्जुन दान लाल देवता वायू वायू मुख तिर्यक दृष्टी सुलोचन सुलोचन तत्व अग्नि अग्नि संज्ञा चर चरण अक्षर रुरे रोता त्याची राशी तुला स्वामी शुक्र वर्ण शूद्र वंश मानव तत्व वायू नंतर येतं विशाखा नक्षत्र. विशाखा नक्षत्राची नाडी अंत्य योनी
व्याघ्र व्याघ्र गण राक्षस राक्षस आराध्य वृक्ष नागेश्वर दान केशर नागकेशर दान दान नागकेशर ताम्र देवता इंद्राग्नी मुख अधो इंद्राग्नी दृष्टी अंध अधो अंध तत्व वायू 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 संज्ञा मिश्र मिश्र चरणाक्षर ती तू ते तुला रस तो वृश्चिक रस बरोबर वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मंगळ वर्ण विप्र विप्र वंश कीटक तत्व जल जल नेक्स्ट अनुराधा नक्षत्र अनुराधा नक्षत्राची नाडी मध्य मठ योनी मृग 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 गण देव आराध्य वृक्ष नागकेशर दान शय्या देवता मित्र मुख तीर्य तिर्य दृष्टी मंद मंद तत्व पृथ्वी पृथ्वी संज्ञा मृदू मृदू चरणाक्षर नानी नीने त्याची राशी वृश्चिक 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 राशीचा स्वामी मंगळ 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 वर्ण विप्र 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 वंश कीटक तत्व जल जल नेक्स्ट येते ज्येष्ठा जल. नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्राची नाडी आद्य योनी मृग मृग गण राक्षस आराध्य वृक्ष सांबर दान पदार्थ देवता पात्र इंद्र मुख तीर्य तिर्य दृष्टी शिबिर शिबिट तत्व पृथ्वी संज्ञा तीक्ष्ण चरणाक्षर नो या यू नो आ इ उ त्याची राशी वृश्चिक वृश्चिक स्वामी मंगळ मंगळ वर्ण विप्र विप्र वंश कीटक तत्व जल जल नेक्स्ट मूळ नक्षत्र मूळ नक्षत्राची नाडी आद्य योनी श्वान गण राक्षस राक्षस आराध्य वृक्ष राळ राळ दान लोह लोह देवता निवृत्ती निवृत्ती मुख अधो अजो दृष्टी सुलोचन चल तत्व जल जल संज्ञा तीक्ष्ण तीक्ष्ण चरणाक्षर ये आधी भाभी राशी राशी धनु. धनु स्वामी गुरु गुरु वर्ण क्षत्रिय क्षत्रिय वंश मानव मानव तत्व अग्नी अग्नि नेक्स्ट येतं पूर्वाषाढ नक्षत्र पूर्वाषाढ नक्षत्राची नाडी मध्य योनी वानर गण मनुष्य
मनुष्य आराध्य वृक्ष वेद वेद दान कंबल कंबल देवता उदक उदक मुख अधो अधो दृष्टी अंध अंध तत्व वाचिक जल जल संज्ञा उग्र उग्र चरणअक्षर भूदा पाडा गाढ दा फाडा त्याची राशी धनु अनु धनु स्वामी गुरु 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 वर्ण क्षत्रिय वंश मानव मानव तत्व अग्नि अग्नि अग्नी नेक्स्ट उत्तराषाढ नक्षत्र त्याची नाडी अंत्य योनी मुंगूस मुंग गण मनुष्य मनुष्य आराध्य वृक्ष फणस 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 देवता विश्वदेव विश्वदेव दान महिषी महिषी मुख ऊर्ध्व दृष्टी मंद मंद तत्व पृथ्वी पृथ्वी संज्ञा ध्रुव 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 चरणअक्षर भे भो जाजी बे बे, भो भो, जाजी जाजी हे कोणत्या राशीत येतं धनु धनु धनुराशीमध्ये धनुराशी आणि भो जाजी मकर 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 राशी. मकर राशी मकर राशीचा स्वामी शनी धनु शनी वर्ण वैश्य 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 वंश जलचर 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 तत्व पृथ्वी पृथ्वी नेक्स्ट येते श्रवण नक्षत्र श्रवण नक्षत्राची नाडी अंत्य अंतिक अंत्य योनी वानर वानर गण देव देव आराध्य वृक्ष रुई 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 दान भोजन भोजन देवता विष्णू विष्णू ऊर्ध्व ऊर्ध्व दृष्टी सुलोचन सुलोचन तुलो तत्व पृथ्वी चंद्र संज्ञा चर 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 चरणअक्षर केको की खू के खो त्यांची राशी मकर 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 राशीचा स्वामी शनी वर्ण वैश्य वैश्य वंश जलचर जलचर तत्व पृथ्वी 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 नेक्स्ट येतं धनिष्ठा नक्षत्र धनिष्ठा नक्षत्राची नाडी मध्य मध्य योनी सिंह बिंब गण राक्षस आराध्य वृक्ष शमी शमी दान सोने 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 देवता रुपे वसू हे पहा दान सोनं आणि रुपये आहे म्हणजे रुपया आणि देवता ही वसू आहे मुख ऊर्ध्व ऊर्ध्व दृष्टी अंध 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 तत्व पृथ्वी मंगळ संज्ञा चर चर त्यानंतर येतं हे चरण अक्षर त्याची गागी गु गागी गु गागी मकर गागीची मध्ये रास मकर गुगे गुगेची कुंभ 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 राशीचा स्वामी शनी शनी वर्ण शूद्र शुद्र क्षुद्र वंश मानव तत्व वायू 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 त्यानंतर येते शततारका नक्षत्र शततारका नक्षत्राची नाडी आद्य आद्य आद्य
योनी, अश्व, अश्व, गण, राक्षस, आराध्य वृक्ष, कळंब, कळंब, दान, साखर, साखर, देवता, वरुण, वरुण, मुख, ऊर्ध्व, 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 दृष्टी, मंद, 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 तत्व, जल, जल, राहू, संज्ञा, चर, चर, चरणक्षर, गो, सा, सी, सु, त्याची राशी, कुंभ, 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 स्वामी, शनी, शनी, वर्ण, शूद्र, रुद्र, वंश, मानव, मानव, तत्व, वायू, वायू, नेक्स्ट येतं पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची नाडी, आद्य, आद्य, आद, योनी, शिव, सिंह, गण, मनुष्य, 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 आराध्य वृक्ष, आम्र, 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 दान, सोने, 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 देवता, अजय चरण, अजय, अदैकचरण, मुख, मुख, अधो, 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 दृष्टी, शिबित, शिबेट, चिबिट, तत्व, अग्नी, अग्नि, अग्नी, संज्ञा, उग्र, 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 चरणक्षर, से, सो, दा, से, सो, दादी, दादी, आणि से, दी मीन सो, मध्ये दादी. से, सो, सा, दादी कुंभ मध्ये आणि दी मीन मध्ये. मध्ये ठीक आहे. कुंभराशीचं आपल्याला माहिती. मीन राशीचा स्वामी, गुरु, 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 वर्ण, विप्र, वर्ण, विप्र, विप्र, वंश, जलचर, जलचर, तत्व. जल, 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 नेक्स्ट येतं उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. त्याची नाडी, मध्य, 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 योनी, गो, 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 गण, मनुष्य, मनुष्य, आराध्य वृक्ष, कडुलिंब, कडुलिंब, कडलिंब, दान, केळी, केळी, शेळी, देवता, अहिर, अहिरबुद्ध, अहिर्बुद्ध, मुख, ऊर्ध्व, ऊर्ध्व, दृष्टी, सुलोचन, 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 तत्व, जल, 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 संज्ञा, ध्रुव, 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 ध्रुव. चरण अक्षर आहे कोणती? धाज्ञार्थ, न्यायथा, दु, जा, न्याथा. बघा त्याला कॉलम केलाय. कॉलम यासाठी केलाय, तुम्ही घातक चक्र च्या खाली वैरवर्ग पाहता. वैरवर्गाच्या खाली टीप दिली. उभा म्हणजे उत्तरा भाद्रपदाची चरण अक्षर. दु, दु, था, जा, न्या या क्रमांकाने काही ग्रंथातून आढळली. म्हणून उत्तरा भाद्रपदा नक्षत्रासाठी चरणाऐवजी चरणांकाला महत्व दिले जाते. म्हणून त्याला कॉलम दिलाय. काही ग्रंथांमध्ये वेगळं दिलंय, काही ग्रंथांमध्ये वेगळं दिलंय. बोला. जो झहाच्या पुढे अक्षर आहे तो ज्ञानेश्वरांचा न्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर येतं रेवत. हे त्याची राशी कोणती आली? मीन, 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 मीन. मीन राशीचा स्वामी, गुरु, गुरु, वर्ण, विप्र, 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 वंश, जल, जलचर, तत्व, जलचर, जल, जल, जल. जल, नेक्स्ट येतं रेवती नक्षत्र. लास्ट. रेवती नक्षत्राची नाडी, अंत्य, 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 योनी, गज, गज, गण, देव, देव, आराध्य देव, वृक्ष, मोह, 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 देवता, देवता, मा, उषा, मह, उषा, उषा, दान, महा, महादान. मुख, मुख, तिर्यक, 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 ष्टी, अंध, अंध, तत्व, अंध, तत्व, जल,
जल संज्ञा मृदू 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 मृदू. चरणाक्षर दे दो दे चाची 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 त्याची राशी मीन 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 स्वामी गुरु हो वर्ण गुरु विप्र 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 वंश जलचर जलचर तत्व जल जल जल. जल अशी ही 27 नक्षत्र आणि त्यांची चरण अक्षरे. सर्व लक्षात आलं सगळ्यांच्या? हो हो कुठे कोणाला काही शंका आहे? नाही नाही नाही. आता आपण त्यांचा फलादेश बघणार आहोत. आता अवखाडा चक्र ची जर पार्श्वभूमी बघितली तर वेद काळापासून चक्र प्रचारात आहे. पूर्वीच्या काळी जे चक्र जास्त प्रचारात होते ते बालकांचे नाव चक्रांच्या आधारे ठेवले जात होते. त्यामुळे नावावरून नाडी गण समजत होते. हळूहळू ती प्रथा बंद पडत चालली आणि हे प्रकरण उपेक्षित झालं की बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर पूर्वसुरांनी त्याला चांगला उपयोग केलाय. विशेषतः वधू परीक्षा किंवा वर संशोधन या बाबतीत त्याचा उपयोग फक्त अचूक जन्मवेळ आणि नक्षत्र समजलं की सर्व गोष्टीचा जातकाला उलगडा होतो. त्यामागचा खरा हेतू जर बघितला तर एकमेकांचा आरोग्य स्वभाव वृत्ती त्यांचा उलगडा होणे. आधुनिक काळात वरांचं म्हणजे आताच्या काळात वरांचं आणि वधूंचं आरोग्य शिक्षण कुळ शारीरिक क्षमता स्वभाव यासाठी चौकशी शोध विचारपूस चिकित्सा अजून कोणीही डॉक्टरांकडून स्वतःचे आरोग्य तपासणी रिपोर्ट वधू पक्षाला दाखवत नाही. म्हणून पूर्वजांनी निसर्गाच्या जन्माचे जे नक्षत्र येतं त्यावर भिस्त ठेवली की याला कोणता आजार असेल याचा स्वभाव कसा असेल हा काही अडकलेला असेल का याला काही व्यसन आहे का त्यासाठी आपण पंचांग कुंडली बघत असतो. आता अवखाडा चक्र हे खरं तर कृत्तिकापासून आश्लेषाच्या अखेरचं प्रत्येक नक्षत्राचं आद्याक्षर या चक्रात येतं. ते प्राचीनत्व सिद्ध करण्यात आलेलं आहे. नक्षत्राचा आरंभाचा आ हे अक्षर रोहिणी नक्षत्रामध्ये आहे असं हे कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे व हे अक्षर रोहिणी नक्षत्रामध्ये आहे तर क हे अक्षर आद्रा नक्षत्रामध्ये आहे. पुनर्वसू मध्ये सुद्धा क आहे. पुष्य नक्षत्रात क आहे. आश्लेषा नक्षत्राची डी चा डा हे अक्षर आहे. अशा रीतीने अवखडा हे नाव तयार करण्यात आले. त्या नक्षत्रातील नक्षत्र चरणाच्या अक्षराप्रमाणे पूर्वी मानवाची नावे ठेवली जात होती. मानव कोणत्या नक्षत्रावर नक्षत्र चरणाच्या चंद्रावर असताना जन्म झाला आहे हे या चक्रातील वर्णाहून व त्याच्या बाराखडीत ठेवलेल्या नावावरून जन्म नावावरून लक्षात येते. त्यामुळे जन्म काळाच्या चंद्राची रास नक्षत्र जन्म काळातला चंद्र नक्षत्राचा चरण लक्षात आलं की व्यक्तीची वात प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे का कफ प्रकृती आहे का देव दानव मानव या प्रवृत्तीचा स्वभाव सत्व रज तम ह्या व्यक्तीच्या गुणांमध्ये असलेला स्वभाव या व्यक्तीशी कोणाशी पटेल कोणाशी विरोध होईल कोणाशी काय होईल असे अचूक ज्ञान आपल्याला या अवखाडा चक्रावरून बघायला मिळतं. त्याचबरोबर भागीदारी व्यवहार पिता पुत्र नवरा बायको मित्र यांच्याशी कसे संबंध असतील व्यवसायात भागीदारी करायची की नाही करायची यासाठी सुद्धा अवखाडा चक्र आपण बघतो. अवखाडा चक्रात प्रत्येक नक्षत्राची नाडी दिली आहे. नाडी म्हणजे मानवाची नैसर्गिक प्रकृती. आज आधुनिक वैद्यकात नाडी पाहत नाही. आता कुठे बघितली जात नाही. पूर्वी वैद्य होते जे की नाडी बघत होते. पण प्रकृती जास्त आजारी पडली की सलाईन किंवा ग्लुकोज दिलं जातं. परंतु नाडी सापडवावी लागते. त्यासाठी सुद्धा ती नस सापडवावी लागते. आता नाडीचा जर विचार केला तर आद्य नाडी ही 27 नक्षत्रांपैकी आद्रा पुनर्वसू अश्विनी उत्तरा हस्त ज्येष्ठा मूळ शततारका पूर्व या 9 नक्षत्रांची आद्य नाडी दाखवली आहे. मग जन्मसमयी आद्य नाडी जन्माला आलेला जातक हा पित्त प्रकृतीचा असतो.
तर मध्य नाडीमध्ये भरणी, मृग, पुष्य, पूर्व, चित्रा, अनुराधा, पूर्व आषाढा, धनिष्ठा, उत्तरा भाद्रपदा ही 9 नक्षत्र मध्य नाडीत. मध्य नाडीत दाखवलेली जन्मवेळी चंद्र हा मध्य नाडीत जर असेल किंवा जातकाची मध्य नाडी असेल तर जातक हा पित्त प्रकृतीत जन्माला येतो. त्यानंतर येते अंत्य नाडी. कृत्तिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तर आषाढा, श्रवण, रेवती ही जी 9 नक्षत्र आहेत ही अंत्यनाडीत दर्शवली आहे. मग ज्याचा अंत्यनाडी येत असेल अशाची कफ प्रकृती. आता ही जी प्रकृती ही कशासाठी पाहिली जाते? ज्या वेळेस विवाह जुळवला जातो त्यासाठी हे महत्वाचं आहे. आयुर्वेदात याला जास्त महत्व आहे. ज्या नाड्यांमुळे चलनवानादी ज्ञान प्रवृत्ती समजते व या नाडीचा प्राणवायू अधिष्ठान आहे, त्यामुळे पंचमहाभूतांनी ज्ञानेंद्रियांद्वारे कर्मेंद्रियांद्वारे ज्ञान होते. म्हणून शरीराला नाडीचे महत्व आहे. यावरून वाक्प्रचार असा आहे, संसारात वित्त, परमार्थ चित्त आणि शरीरात पित्त ही याची गरज आहे. संसारात वित्त, परमार्थात चित्त आणि शरीरात पित्त याची जातकाला गरज आहे. आद्य नाडी ही वात प्रधान आहे, जी वात दोष निर्माण करते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात उद्भवतात वात. मध्य नाडी ही पित्त प्रकारक आहे. पित्त हे एप्रिल, मे, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जातकांमध्ये दिसून येते. कफ प्रकृती ही फेब्रुवारी, मार्च, ऑक्टोबर, नोव्हेंबर थंडीच्या याच्यात आपल्याला दिसून येते. मग जून, जुलै या महिन्यात कफ वात 2 दोष निर्माण होतात. कफ वात हा नाडीचा नक्षत्र विशेष बलवान असतात ते दिसून येते. त्या पिरियड मध्ये जातकाला त्रास होतो. म्हणजे थंडीच्या काळात वाताचा त्रास, ज्यांना वात प्रकृती आहे ज्यांची नाडी वात आहे. उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास, ज्यांची पित्त नाडी आहे, पित्त प्रकृती आहे. थंडी त्याच्यानंतर पित्तानंतर येते वात, पित्त आणि कफ. थंडीमध्ये कफाचा त्रास दिसून येतो. म्हणजे हे ऋतू वाईज चेंज होतो. जसं आपला ऍटमॉस्फिअर चेंज होतो तसंच त्यांना पण त्रास होतो. शनी ग्रह हा प्रामुख्याने वात दोष निर्माण करणार आहे. गुरु हा कफ दोष निर्माण करतो आणि रवी मंगळ पित्त दोष निर्माण करतो. मग त्यावेळेस सुद्धा ग्रहांना सुद्धा हे दिलेलं आहे, कफ, वात, पित्त प्रकृती दिलेली आहे. आता नाडीचा मुख्य उद्देश आपण कुठे बघतो? जेव्हा पती पत्नीचं समान नाडी असते, म्हणजे दोघांची मध्य मध्य नाडी असेल किंवा अंत्य अंत्य नाडी असेल, ज्यावेळेस आपण गुणमिलन शिकणार आहोत त्यावेळेस आपण एक नाडी म्हणून रिजेक्ट करतो. त्याचं कारण म्हणजे नाडी दोषामुळे समान दोषांनी बनलेली प्रकृती निर्माण होते. समान प्रकृतीचे असणारे नवरा बायको निरोगी व दीर्घायू संतती निर्माण करत नाही. वधूवरांची एक नाडी असेल तर विवाह करू नये, कारण संततीला अडचणी निर्माण होता असं पूर्वकालीन मत आहे, वैद्यकीयांचं पण आणि ज्योतिषांचं मत. म्हणून आपण एक नाडी असलेले संततीसाठी अडचणी येतात म्हणून आपण विवाह करत नाही. पण त्यासाठी पर्याप्त पर्याय दिलेले आहे. नाडीपात भेद कोष्टक आहे. धर्मसिंधूनुसार दान धर्म सांगितलेला आहे. हे जर पर्याय केले तर त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. इथपर्यंत आलं लक्षात? आलं. हो 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 आला. वरती आता आपल्याला घ्यायचं आहे नाडीचे विचार लिहून घ्यायचे आहे. वरती पॉइंट टाका नाडी. एक नंबर लिहा आद्य नाडी. लिहा. 27 नक्षत्रांपैकी अश्विनी, आद्रा,
पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका, पूर्वा भाद्रपदा, ही 9 नक्षत्र आद्य नाडीमध्ये येतात. आद्य नाडी असलेल्या जातकांची प्रकृती आद्य नाडी असलेल्या जातकांची प्रकृती वात प्रकृती असते. नेक्स्ट लिहा मध्य नाडी. भरणी, मृग, पुष्य, पूर्वा फाल्गुनी, चित्रा, अनुराधा, पूर्व आषाढा, धनिष्ठा, उत्तरा भाद्रपदा, ही 9 नक्षत्र मध्य नाडीत येतात. मध्य नाडी असलेल्या जातकांची पित्त प्रकृती असते. नेक्स्ट लिहा अंत्य नाडी. कृत्तिका, रोहिणी,
आश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण, रेवती, ही 9 नक्षत्र अंत्यनाडीत येतात. अंत्यनाडी असलेल्या जातकांची प्रकृती कफ प्रकृती असते. लिहिला? हो हो लिहिलं. लिहिलं. कोणाचं राहिलंय मागे? नाही. ठीक आहे. हो. नाडीनंतर आपण बघितलं योनी. आपण बघितलं पंचांगामध्ये तर नाडीनंतर येते नक्षत्राची योनी. आता नक्षत्र योनीवरून मानवी स्वभावाचे, जातकाच्या स्वभावाचे गुणदोष आपल्याला कळतात. सृष्टीत आढळणारे निरनिराळ्या प्रकारचे 14 प्राणी, ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी, त्यांचा स्वभाव आणि गुणधर्माप्रमाणे विचार व त्यांचा नक्षत्र स्वभावांशी मेळ घेऊन नक्षत्रांच्या योनी या ठरवण्यात आलेल्या आहेत. योनींची संख्या एकूण 14 आहे. ज्या योनी आपण लिहिल्या 27 नक्षत्रांच्या, त्या 27 नक्षत्रांमध्ये ज्या योन्या आहेत त्या एकूण 14 आहेत. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर कोट्यावधी जीवांची ज्यावेळेस धडपड चाललेली असते आणि त्यातील केवळ एक जीव हा स्त्री बीजाशी संबंध होऊन संलग्न होऊन नंतर 9 महिन्यांनी भूतलावर मानव रूपाने प्रकट होतो, त्याला भाग्य लाभत असते. त्याला आपण भाग्य समजतो. दुर्बलम मनुष्यम जन्मम भारते तत्र दुर्बलम. हे पुराणांचं मत आहे की यथार्थ आहे. हे यावरून लक्षात येतं की जीवाला मानव जन्म प्राप्त होण्यासाठी संधी मिळवायची असते. ती संधी आपल्याला मिळावी म्हणून तिथे 20,99,99,999 अधिक जीवांचा आपण नाश होऊन उरलेला एकलाच तेवढा मानव जन्म आपल्याला प्राप्त होतो आणि सद्भाग्य आपलं असतं. या आधुनिक शास्त्राचं गुणसूत्र मानलं गेलेलं आहे की ज्या वेळेस जातक हा जन्म घेतो कितीतरी कोट्यावधी स्पर्म मधनं एक स्पर्म हा स्त्री बीजाशी संलग्न होतो शुक्राणू, त्यावेळेस तो जातक जन्म घेतो. 5 मिनिट. ठीक आहे. विशिष्ट प्रकारचे वातावरण, जल, भूमी असताना ज्या वृक्षवेलींचा साम्य असते त्याच्यात बीज रुतायला लागतं, मग ते वाढतं. हाच निसर्गाचा नियम सगळ्यांच्याच जे आपण काय म्हणतो त्याला, जे जीवन आहे किंवा जे जिवंत लोक आहे किंवा जसं झाड, फुलं, पानं, प्राणी यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेस स्त्री पती पत्नी हे संभोगकाळी पती पत्नी दोघही संतप्त अवस्थेत असतील तर संतापी मूल जन्माला येतं असं म्हटलं जातं. क्रोधवृत्तीचा हा प्रकार तसंच चिंता, दुःख, उद्वेग इत्यादी मनोविकारांचा आहे. त्यावरून वासना निर्माण होते. वासना म्हणजे योनीचा स्वभाव. जातकाची जी शारीरिक वासना आहे ती वासना ठरते योनी स्वभावावरती. योनी म्हणजे चतुष्पाद प्राण्याची चाक.
चतुष्पाद प्राण्याचे परस्पर वैर असेल तर पटत नाही. जसं सिंह, हत्ती, मुंगूस, सर्प, मांजर, उंदीर, वाघ, गाय. जेव्हा स्त्री पुरुषांच्या नक्षत्र योनीत वैर असतं तर त्यांचं वैर असेल तर फिजिकल रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. दोघं एकमेकांसोबत खुश नसतात, दोघांमध्ये ताळमेळ नसतो, वादविवाद क्रिएट होता. प्रत्येक वेळेस पर्सनल लाईफ ही डिस्टर्ब होत असते. म्हणून नक्षत्र योनी ही गुण मिलन करताना सगळ्यात पहिले पाहिली जाते. योनी गुण जर कमी असेल तर शक्यतो काही लोक तिथे विवाह करत नाही, कारण पुढे पर्सनल लाईफ डिस्टर्ब होत जाते. इथपर्यंत आलं लक्षात? हो हो 5 मिनिट फक्त पाणी पिते हा मी. भेटच नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिले येते श्वान योनी. श्वान म्हणजे घोडा. त्या घोडा जर बघितला तर घोडा हा उमद्या वृत्तीचा असतो, त्याच्यामध्ये वेग असतो. तो कामात पण वेगवान दाखवला गेलाय. तो स्वामीनिष्ठ आहे, कार्यतत्पर असतो, शौर्य करणारा असतो. मग ज्यांची योनी श्वान आहे ते लोक कामामध्ये वेग धरतात, वेगाने काम करतात. कोणतंही काम असो ते एकदम स्पीडने करतात. ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक असतात, कार्यतत्पर असतात, म्हणजे काम करायला पहिले उभे असतात. त्यांच्यामध्ये शौर्य आढळतं, कधी ते मागे घाबरत नाही. त्याच्यानंतर येते श्वान योनी. श्वान म्हणजे कुत्रा. आता कुत्र्याचा जर विचार केला तर आपण कुत्रा जर पाळला तर तो आपल्यामध्ये एवढा मिक्स होतो की तो आपल्याला खूप जीव लावतो. म्हणून हे लोक जी असतात ही सर्वांना प्रेम करणारी असतात. त्याचबरोबर स्वामीनिष्ठ असतात, प्रामाणिक असतात, स्वभावामध्ये प्रामाणिक, कोणाला फसवायची वृत्ती यांची नसते. हा स्वभाव यांच्यामध्ये बघायला मिळतो. मग ज्यांची योनी श्वान असेल त्यांचा स्वभाव याप्रमाणे असतो. त्यानंतर येतो मार्जरा. मार्जरा म्हणजे मांजर. आता मांजरीचा विचार केला तरी क्रूर वृत्तीचे असते, स्वार्थी असते, भटके वृत्तीचे असते. मांजर एका ठिकाणी एक वेळ कुत्रा तरी घराच्या दारात थांबूनच राहील, तो बदलत नाही. तो तिथेच थांबतो, तो कुठं जात नाही. मांजर ही कंटिन्यू भटकत असते. म्हणून हे जे लोक असतात मार्जरा योनीचे, हे कंटिन्यू भटक्या वृत्तीचे असतात. त्यांना एकटं राहायला आवडतं, स्वार्थी वृत्तीचे असतात. राहतं घर सोडून, आपली माणसं सोडून दुसऱ्यांवरती विश्वास ठेवणे किंवा दुसऱ्यांकडे जाण्याची वृत्ती पाहणे, कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे डोकून बघवण्याची सवय मार्जरा योनीच्या लोकांना असते. त्यानंतर चौथी योनी येते सर्प योनी. सर्प म्हणजे साप. आता सापाचा विचार केला तर त्याला कोणीही घाबरतं.
मग साप हा सूड बुद्धीचा म्हटला गेलेला आहे. म्हणजे त्याला जर कोणी त्रास जर दिला तर सापामध्ये एक तत्व आहे. एखाद्या व्यक्तीचा जर त्याला त्रास झाला, तो व्यक्ती तिथून निघून जरी गेला तो त्याच्या वासाने त्याच्या घरापर्यंत पोहोचतो आणि तो एका झटक्यात मनुष्याला संपवू शकतो. तसे हे लोक सूड बुद्धीचे असतात. इतके मार्मिक बोलतात, टोचून बोलतात की समोरच्या तिथेच कोलॅप्स होऊन जाईल किंवा त्याला वाईट वाटल, या पद्धतीने असतात. संधी साधू असतात. संधी मिळाली की ती साधून घेतात. त्याचा मागे पुढे विचार करत नाही की काय परिणाम होईल, याला त्रास होईल का, हा चांगला आहे का, हा स्वभाव यांच्यामध्ये बघायला मिळतो. त्यानंतर येतं गजयोगी. गज म्हणजे हत्ती. हत्ती हा स्वभावाने मन मिळावू आहे, दिलदार आहे. जेव्हा पण तो आपण बघितलं की आपल्याला त्याच्याकडे पाहिलं की आनंद वाटतो. तसे हा लोकांकडे बघितलं की वाटतं नाही, रिलॅक्स या, यांच्याकडे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. दिलदार आहे, उदार असतात, दीर्घद्वेषी असतात, दीर्घ विचार करणारे असतात, मदत करणारे असतात. त्यांच्या स्वभावामध्ये एक वेगळाच झाक बघायला मिळते की ते सगळ्यांना हसवणारे पण असतात. तसेच ते त्यांच्या लाईफ पार्टनर, हा जो स्वभाव आहे हा जातात त्या लाईफ पार्टनर बद्दल तसा विचार करणारा असतो. त्यानंतर येतं हरिण. हरिण जर हरिणला मृग म्हटलं गेलंय. मृग म्हणजे हरिण. हरिण हे चपळ आहे, म्हणून ही जी लोक आहे हरिण योनीतली ही चपळ असतात. हे नेहमी भटकत असतात. त्यांचं सगळ्यांवर प्रेम असतं, निरागस असतं. यांच्याकडे पाहिलं एक निरागस वृत्तीची भावना निर्माण होते किंवा किती बिचारा मुलगा आहे, किती गरीब आहे तो स्वभावाने, तो किती मिक्स होतोय, तो किती प्रेमळ आहे, तो त्याच्या घरच्यांचा किती विचार करतो, असा विचार यांच्याविषयी मांडला जातो. आणि ते मुळात तसे असतात म्हणून ते त्या पद्धतीने दिसतात. प्रेमळ, शांत, चपळ वृत्ती त्यांच्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर येतो वानर. वानर म्हणजे माकड. माकडाचं जर पाहिलं तो अस्थिर आहे, तो एका ठिकाणी थांबत नाही. नेहमी बघा आपण कुठेही माकड पाहिलं, कोणाचं नाव घे, इकडे पळ तिकडे पळ, भटकी वृत्ती, खोडकर वृत्ती बघायला मिळते. तसेच हे लोक असतात, खोडकर वृत्तीचे असतात, दुसऱ्यांना त्रास देणारे, अस्थिर असतात, एका ठिकाणी स्थिर नसतात यांचं मन. मग याच्या बाबतीत तुम्ही प्रेम संबंधाच्या बाबतीत हे म्हणू शकता की हा व्यक्ती याच्या पत्नीसोबत जेवढा सुखी पाहिजे तो त्याला वाटत नाही. त्याला वाटतं अजून अफेअर करावे, बाहेर पडावं. अशी अस्थिर वृत्ती, भटकी वृत्ती यांच्यामध्ये बघायला मिळते. भटका स्वभाव असतो, एका ठिकाणी कधी हे टिकून राहणार नाही. त्यानंतर एक वाघ, व्याघ्र होणे. व्याघ्र म्हणजे वाघ. आता वाघाला कोणी पाहिलं की घाबरतं. तसे ही लोक असतात, त्यांना कोणीही पाहिलं तर आधी डचकतात, घाबरतात. त्यांच्यामध्ये एक क्रौर्य आहे, एक दबाव, एक दरारा ते निर्माण करतात. त्यांना लपवाछपवी आवडते आणि लपवाछपवीने ते सावच पकडतात. लपून छपून लोक म्हणजे ह्या गोष्ट स्वभावात असं लपवाछपवी असते की ते गोष्टी हाईड करून ठेवतात. क्लिअर कट बोलत नाही, पूर्ण बोलत नाही. ज्या गोष्टी लपवून ठेवतात, मनामध्ये ठेवतात. त्यांच्यामध्ये साहस वृत्ती बघायला मिळते. खूप साहसी असतात. त्यांच्यामध्ये डेअरिंग असते, सगळं सहन करण्याची ताकद असते. उलट लोक यांना घाबरतात. त्यानंतर येते सिंह योनी. सिंह म्हणजे राजा, जंगलाचा राजा. ज्या राजाचा एक औदार्य असतं, एक ओरा असतो, तसं या लोकांचा एक ओरा असतो. त्यांना राजासारखं राहायला आवडतं, राजाप्रमाणे जगायला आवडतं. राजामध्ये जसे अधिकार, सत्ता, लालसेचे लालसा भरलेली असते, तशी ह्या लोकांमध्ये सत्तेचे लोभ, अधिकार लालसा जास्त असते. मग हे आपल्या पत्नीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात, घरामध्ये बाहेर. त्यांना सगळीकडे सत्ता, राजाला जसा मानपान लागतो तसे यांना मानपान द्यावा लागतो. जर नाही दिला तर त्या पद्धतीने ते डरकाळी फोडतात, मग त्या पद्धतीने घर वाजवतात. असा यांचा म्हणजे जसे प्राणी त्या प्राणीप्रमाणेच होत. त्यानंतर येते गो योनी. गो म्हणजे गाय. आता गो माता आपली किती शांत, ममताळू, तिच्याकडे पाहिलं की आपल्याला शांत वाटतं. तिला प्रेम लावलं की ती प्रेम देते. त्याचबरोबर ती प्रामाणिक असते. तिच्यापासून नेहमी आपल्याला फायदाच होतो.
कोणता तोटा गायीपासून होत नाही. बघा, गाय आपण पाळली, तिला वासरू होतं, त्याच्या दुधावरती आपण पैसे कमवतो, व्यवसाय करतो, ती आपल्याला खाऊ पिऊ घालते, आपल्या सांभाळ करणारे. म्हणून गोयोनीचे लोक हे ममता प्रिय असतात, ममताळू असतात, स्वामिनिष्ठ असतात, वात्सल्य असतं यांच्यामध्ये, स्वच्छ राहायला आवडतं, दुसऱ्यांवर अवलंबून नसतात, स्वतःच स्वतः करण्याची ताकद गोयोनीच्या लोकांमध्ये बघायला मिळते. त्यानंतर येते मेष योनी. मेष म्हणजे मेंढा. मेंढा जर तुम्ही बघितला तर तो रस्त्याने चालतो तर खाली मान घालूनच चालतो, पुढे काय त्याला काही घेणार नाही, असं वाटतं तो काहीतरी विचारात आहे. चालणाऱ्याला तो साईडने काय तरी अशी साईडने चालेल, समोर माणूस आहे, गाडी, हा धडक मारून जातो. म्हणून या लोकांना स्वतःहून भांडण करण्याची किंवा स्वतःहून काडी करण्याची वृत्ती असते, त्याला धडक मारण्याची वृत्ती म्हटली जाते. नेहमी अविचारी असतात, त्यांचं प्रत्येक काम असं कोणतंही नियोजनपूर्वक नसतं, सगळं अविचारी असतं, नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेम मध्ये घुसलेले असतात, गुंतागुंतीत्व यांना फार आवडतं आणि ते तसेच राहतात. असे हे मेष योनीचे लोक मेंढ्यासारखेच असतात. त्यानंतर येते महिषी योनी. महिषी म्हणजे म्हैस. म्हैस बघा, कुठेही घाणीत बसते, आळशी असते, गलिच्छ असते, ती लवकर उठत नाही, लवकर चालत नाही, चालती तर एकदम हळूच चालते, तिच्याकडे पाहिलं की आपल्याला पण आळशीपणा येतो, स्वच्छ राहत नाही, गलिच्छ राहते, बसली तर बसूनच राहते, काम करू पाहू बघू हे विचार येतात. तसेच म्हैशी योनीचे लोक असतात, आळशी वृत्तीचे, घरात पसारा पडलाय पडू द्या, काही घेणार नाही, गलिच्छपणात राहू शकतात ही लोक, यांना काहीही वाटत नाही की आपण एवढ्या घाणीत राहतोय किंवा असं काही स्वभाव वाद बघायला मिळत नाही. मग म्हैशीचं कस काय हरणाशी नाही जमणार, कारण हा प्रेमळ आहे, तो चपळ आहे. अश्वशी पण जमणार नाही, तो स्वामीनिष्ठ आहे, तो शौर्य उमदा आहे, त्याच्या कामामध्ये वेग आहे. मग त्याला स्लो काम करणारी लोक कशी आवडतील? मग तेव्हा काय होईल, ज्यावेळेस अशा दोघं पार्टनर एकत्र येतील, मग त्यांच्यात वाद होतील, कारण दोघांची मेळ एकमेकांना जमणार नाही. त्यानंतर येते मूषक योनी. मूषक म्हणजे उंदीर. उंदीर घरात असलं की आपल्याला त्रास होतो, तो घाण करतो, तो विध्वंसक आहे, तो घरात आला की आपल्या चांगल्या वस्तू कुरतडून ठेवतो, खराब करतो. त्यानंतर त्याचा आवाज सहन नाही होत, खूप त्रास देतो. तसेही लोक असतात आणि तो विचार नाही करत आपण कोणाच्या घरात चाललोय, काय नुकसान होईल, भेड्या वृत्तीने मध्ये घुसतो, त्रास नुकसान करून निघून जातो, नाही तर मरून जातो, दोघांपैकी एक काहीतरी. तसे हे विध्वंसक वृत्तीचे लोक असतात मूषक योनीचे, भेडक वृत्तीचे असतात, त्यांना काही घेणं देणं नसतं की आपण वाईट, याला एवढं वाईट बोललोय तर त्याला काही वाईट वाटेल का, तो रडेल का, त्याला काही समजवू का, त्याला सॉरी म्हणू का, हा विचार यांच्यात येत नाही. हे विध्वंसक वृत्तीचे, यांना जे करायचं तेच ते करणार, कोणाचं ऐकणार नाही. त्यानंतर येते शेवटची योनी मुंगूस योनी. मुंगूस जर पाहिला तर आपण म्हणतो लक्ष्मी प्राप्त झाली, तसे या लोकांच्या हातात लक्ष्मी असते, परंतु हे लोक भित्री असतात, कारण मुंगूस हा पटकन पळतो, घाबरतो, पण शेतकऱ्याचा मित्र असतो असं आपण म्हणतो. म्हणून काही लोक चांगल्या लोकांची मित्र असतात, पण तिथे पण ही घाबरत असतात, हे भित्र्या वृत्तीचे असतात आणि कामामध्ये खूप चपळ असतात, चंट असतात, फक्त लवकर मिक्स होत नाही, कारण मिक्स व्हायला ती घाबरतात, ते त्यांचं सेपरेट राहायला त्यांना आवडतं, कोणाला त्रास द्यायला आवडत नाही. अशा या 14 योनी आपण बघितल्या, त्याचं मी तुम्हाला डिटेल उद्या लिहून देणार आहे, पण आज मी तुम्हाला 14 योनी कशा आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत याबद्दल थोडंफार समजवून सांगितलं. तुमच्या लक्षात आले का? कोणाला काही शंका आहे? आलं. नाही मॅडम. शंका नसेल आपण थांबूया. चालेल. हो चालेल. उद्या सगळे उपस्थित पुन्हा भेटू आणि या 14 योनींचा पदादेश लिहू. हो चालेल. ठीक आहे. उद्या पण क्लास होणार आहे मॅडम. अरे उद्या शनिवार आहे ना, हो एक क्लास मिस झालाय, तर हो जमत असेल तर घेऊ मला सगळ्यांना. चालेल चालेल. चालेल ना उद्या. चालेल. आज उद्या क्लासला सुट्टी पडली ना. हो हो हो.
ते घेऊ आपण म्हणजे आपला एक क्लास पूर्ण सर करून निघेल पुढच्या चालेल शनिवारी मॅडम. सुट्टी ठीक आहे. चालेल मॅडम. हो चालेल. जय श्रीराम जय जय परशुराम. श्रीराम. जय श्रीराम.